राम राम मंडळी. मी आज या ठिकाणी आलेलो आहे धर्मापुरीच्या शिवारामध्ये आणि आज आहे बैलपोळा. बैलपोळा हा शेतकऱ्याचा राजा मानला जातो, शेतकरी राजा, बरोबर आहे मामा? तर आज अतिशय उत्साहामध्ये अतिशय त्यांना रंगरुंग करून त्यांना सगळं शिंगाला रंग लावून आज ते मिरवणूक काढतात, आजूबाजूच्या मारुतीच्या मंदिराच्या बाजूला फिरवतात आणि अतिशय छान प्रकारे असा पोळा या ठिकाणी साजरा करण्यात येतो. मामा मला सांगा, कशा पद्धतीने तुम्ही पोळा साजरी करता? मालक बोला. सकाळपासूनच आम्ही त्याला म्हणजे धुणं करणं, त्याच्यानंतर त्यांची रंगरंगोटी करणं, त्याच्यानंतर त्यांचा साज चढीनं, हे अशा सगळ्या गोष्टी करतो. तरी पण पावसाअभावी आम्हाला थोडंसं जास्त सजविता आलं नाही यावर्षी. बरं. हां, तर आज सांगा, पाऊस कसा झाला तुमच्याकडे? पाऊस भरपूर झालेला आहे साहेब. काही नुकसान वगैरे आहे? हो, नुकसान तर आहेच आहे ना. काय झालं बरं नुकसान? सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, कारण सोयाबीनच्या रानामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे बरं. आणि कापसाचं पण बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. मग तुम्हाला काय सरकारकडून काही अपेक्षा आहेत? सरकारकडून आहेत ना अपेक्षा असल्याशिवाय कसं आम्ही शेतकऱ्यांनी सरकारशिवाय काय करावं? शेती किती आहे? शेती आमची आहे 12 एकर. सगळं काय काय लागवड काय? सोयाबीन आहे आणि कापूस आहे आणि तूर आहे. अच्छा, त्याच्यामध्ये पाणी खूप साचलेलं पाणी आहे. खूप साचलेलं आहे, पूर्ण रानातून पाणी वाहत आहे. बरं, पण आम्ही शेतकरी कसा बसा हा सण साजरा करतोय तर बरं. हां. बैलाचं काय महत्व आहे मामा? कशा पद्धतीने तुम्ही आज त्यांना रंगरोटी नाही वर्षाचा फार मोठा सण आहे हा. बरं, बैलांबद्दलचा हा फार मोठा सण आहे. बरं. त्यांची रंगरंगोटी करणं, त्यांचा साज चढीनं करणं हे आम्हाला कर्तव्य आहे आमचं शेतकऱ्यांचं, अच्छा, आणि शेतकऱ्यांनी हे करायलाच पाहिजे. बरं. हो. धन्यवाद मामा, तुम्ही मला या ठिकाणी मुलाखत दिल्या. लोकवार्ता परभणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि पोळा साजरा करणार आहेत त्याबद्दल तुम्ही माझ्या लोकवार्ता परभणीला बातमी दिल्याबद्दल, तुम्ही बोलल्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो. धन्यवाद. राम राम.